सुद्धा माननीय उद्धव साहेबांवर सुद्धा आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन, असे अनेक दबाव आमच्याकडे आले, पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होने का काम नरेंद्र और देवेंद्र का है, हमारा नहीं. हम लढने वाले लोग हैं. या देशात काय चाललंय? भारतासारख्या महान देशात जो काश्मीर आपला एक महत्त्वाचा आमचं अंग आहे देशाचं, महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक जातात पहलगावमध्ये. तिथे 4 अज्ञात लोक शस्त्र घेऊन येतात, बंदुका घेऊन येतात, धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या 26 माय भगिनींचं माथ्यावरचं कुंकू पुसतात, सिंदूर उजाड करतात. अख्ख्या देशामध्ये हलकल्लोळ माजतो, हाहाकार माजतो, आक्रोश होतो. पण त्या पहलगावच्या हल्ल्याला 2 महिने होऊन गेले तरी त्या 4 अतिरेक्यांचा शोध हे 56 इंचाचं सरकार घेऊ शकलं नाही. कुठे गेले ते 4 अतिरेकी? कुठे गेले ते 4 दहशतवादी? तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात, मिसाईल टाकलं, सगळं केलं, दाखवलं, मग माघार घेतली. पण मुख्य प्रश्न कायम आहे. ते 4 अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं, ते जमिनीत गडप झाले, हवेत अदृश्य झाले, आकाशात गेले, पाताळात गेले. गेले कुठे याचा शोध या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही. आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता. कशा करता? उद्धव साहेबांचं मला अभिनंदन करायचं आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू झालं, देशावर हल्ला झाला. उद्धवजींनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं, खासदारांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं, हा देशावरचा हल्ला आहे, हे देशावरचं संकट आहे. आपल्यातले सगळे मतभेद विसरून सरकार जी कारवाई करते आहे, जी कृती करते आहे, आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. हीच आपली राष्ट्रभक्ती आहे. आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनं काम करायला लागलो. पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याचं? तर भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज मतं मागितली जात आहेत. ही आमच्या माय भगिनींचा पुसलेला कुंकवाचा अपमान आहे. मी आपल्याला सांगतो, आम्हाला असं वाटलं की मोदींनी आता लढण्याची जी सुरुवात केली आहे पाकिस्तानबरोबर, आता पाकिस्तानचे 4 तुकडे करूनच आमचं सैन्य मागे येईल. आता इस्लामाबाद, कराची, लाहोर, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवून आमचं सरकार मागे येईल. पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन